नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 जूनच्या भागात आपण असं पाहणार आहोत. जीवाला लवकरात लवकर शुद्ध यावी, जीवाला बरं वाटावं म्हणून नंदिनी खूपच प्रयत्न करत असते. वटपौर्णिमेसाठी वडाची पूजा करायला जाताना तिच्या पायाला काच लागते आणि पायातून रक्त वाहत असताना देखील नंदिनी वडाची मनोभावे पूजा करते. तर इकडे मानिनी जीवाला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असते आणि अखेर जीवा शुद्धीवर येतो. नंदिनीच्या हातातील घड्याळाचा आवाज येताच तिच्याही लक्षात येतं की जीवाला आता शुद्ध आली. तेव्हा मानिनी जीवाला म्हणते, जीवा हे बघ, आई इथे आहे, बाळा डोळे उघड. असं मानिनी म्हणतात. जीवा म्हणतो की नंदिनी कुठे आहे? मानिनी नंदिनीला लगेच फोन करून ही आनंदाची बातमी देते. नंदिनी घरी येते आणि नंदिनी मानिनीला म्हणते, माझ्या पायाला काच लागली. हे ऐकून मानिनी खूपच टेन्शन मध्ये येते. नंदिनी मानिनीला म्हणत असते, आई तुम्ही का रडताय? मी तुम्हाला दुखावलं आहे का? यावर मानिनी नंदिनीची माफी मागते. मानिनी म्हणते, खरंच चुकलं माझं नंदिनी. जीवाला त्या अवस्थेत पाहिलं आणि सगळा राग तुझ्यावर काढला. तेव्हा मानिनी म्हणते, जीवाला जेव्हा ताप येतो ना, मला खूप घाबरायला होतं. मी पूर्णपणे खचून जाते. यावर नंदिनी मानिनीची समजूत काढते. तर इकडे काव्या आणि पार्थ वटपौर्णिमेची पूजेसाठी आलेले असतात. काव्याने स्वतःहून न सांगता वटपौर्णिमेला तयार होऊन येणं, साडी नेसून येणं, हे सगळं काही पाहून पार्थ पूर्णपणे काव्यामध्ये हरवून जातो. तिला पूजेसाठी तो मदत करतो. खरंच पार्थ, या पूजेला काही अर्थ आहे का? असं काव्य म्हणताच पार्थ म्हणतो, वडाला फेरे फक्त स्त्रियांनीच का मारावे? आपण दोघेही मिळून मारू शकतो ना. असं बोलता बोलता पार्थ आणि काव्य वडाचे 7 फेरे दोघे मिळून कधी पूर्ण करतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही. ते एकमेकांच्या बोलण्यात खूपच मग्न होऊन जातात आणि वडाचे फेरे पूर्ण करतात. जीवाने शुद्धीवर आल्यावर पहिलं तुझंच नाव घेतलं असं म्हणून मानिनी स्वतः नंदिनीला जीवाकडे घेऊन जाते. खोलीत आल्यावर नंदिनी जीवाची विचारपूस करते. त्यानंतर अचानक जीवाला फार्म हाऊसवर झडलेला सगळा प्रकार आठवतो. तो पटकन घाबरून जातो. यावर नंदिनी म्हणते की जीवा, मला सगळं काही समजलंय. नंदिनी असं बोलतात जीवा खूपच घाबरतो. नंदिनी जीवाला म्हणते की जीवा, हे सगळं तुम्ही काव्यामुळेच केलंय ना. असं नंदिनी रागातच जीवाला विचारत असते. त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात नंदिनी काव्याला जाब विचारणार आहे का हे महत्वाचं ठरणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला आवडतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.